दिली काय आता आमचे काय म्हणतात त्याला ते पायातले हे वरती आले आणि आता नाही म्हटलं आम्ही गोडी मारून दोडा मारला जाणार होता. विषयली हार्ड झाला काय अख्खा पूर्ण पारगड शोधला वगैरे खाली सगळं चावी गाडीलाच आहे सगळं शोधला बाबा. विषय मोठा झाला इथं. चावी बघा हे बघ शोधून इकडे बघ कसं केलंय हे बघ कसलं स्वच्छ केलं बघा. संवर्धन मोहीम. चावी बघा चावी ठेवला इथं. कुठे ठेवलेला माहितीये का चावी इथं घुसवून चावी ठेवला इथं चावी. तर भावानो आता पूर्ण सगळं ऍडव्हेंचर करून चावीचं ऍडव्हेंचर सगळं करून फिरून आता जस्ट आम्ही पायऱ्यावर आलोय आणि आता जस्ट एक 10-20 पायऱ्या चढायला चालू केले आणि आता जाऊया वरती. तर हा आपला मेन एंट्रन्स पार्टीचं बघायला आहे. हा पारगडचा मेन एंट्रन्स. हे आताच आहे ना रे मधुर आताच आहे काय हे आता आता सगळं तयार केलेलं आहे. काय केलंय भाऊ ते पहिल्या काळातली मी कमान नव्हती असणार असं आता दुर्ग सेवादानी आता सध्या म्हणजे ग्रामस्थांनी मिळून ते आपण सामंगडला गेलो ते प्रतिष्ठा येत आहे काय कुठल्या दुर्गवीर दुर्ग प्रतिष्ठा काम एक नंबर. आमच्या सामंगडला की नाही भावा सगळं घाण होतं काय. एक वर्ष आम्ही आधी गेलो की नाही पूर्ण सगळं घाण होतं असं बुरू पडलेलं. आता त्यांनी एवढं संवर्धन भारी गेले की नाही गडाचं एक नंबर भावा. याला सगळं तरी गाडी पूर्ण जाते ना गडावर पूर्ण गाडी फिरायला सिच्युएशन. काय वाटतंय चढणार काय चढणार की एवढ्याच पायऱ्या तरी लेवी नाहीत कारण पप्प्याने मग जो ऍडव्हेंचर केला भावा तो खतरनाक होता की नाही. तुझं फक्त मला हे सांग काय डायट सांग डायरेक्ट सांग तुझं डायट सांग आम्हाला. सांगणार सकाळी उठल्यावर काय करतो रात्री झोपल्यावर काय करतो सगळं सांग आम्हाला काय तिकडून नको काय. कुठली फिलिंग आली तुला शिवर वॉटर मध्ये फिलिंग आली काय ओनली पारगड कुठली पारगड फिलिंग लावूया काय हे लावलंय की मी. काय लागलं घाम बघा घाम नुसतं घाम बघा नुसतं काय 500 मीटर चालला आणि घाम बघा काय तुझं डाएट म्हटलं कुठलं डाएट मारतो याचं गाईच दूध मारत नाही हा म्हशीचं मारत जा. मी म्हटलं याचं पूर्व डाएट फॉलो करावं लागते भावाचं. तर भावानो इथं खाली बसते आपण मगाशी तिथं होतो तिथं आपली चावी भरायला तिथं जर असं आपण डान्स केला आणि मग इथं आपण आता वरती आलोय. 1 मिनिट बाबा काय नाव याला सनसेट पॉईंट काय. तर आपण आता हे पारगडच्या सनसेट पॉईंटवर उभारलोय बरोबर. आपण सनसेट नाही आता आपला कुठला काय म्हणायचं याला आता याला काय म्हणायचं आता उगवतं याला कुठला सेट म्हणायचं हे फार्मसी कुठला सेट म्हणायचं मॉर्निंग फाटले म्हणाव तुझी पार्ट सेट कॅन्सर कॅन्सरच आहे चालू कुठं. तर भावानो आपण आता झाला जुनी तटबंदी बघायला आला बरोबर की नाही बरोबर ओके. तर आता मी वरती तटबंदीवर पाठच्या वाटकडे बघू शकतात मस्त खोलदरी असा आणि आपला व्हिडिओ काढता. तिचा आवाज बघा आवाज नाही भाषा बघा भाषा टॉप आहे. चंदगडी नव्हे ना कुठली भाषा ही तुमची मालवणी भाषा चंदगडी जाऊल्याशी येऊल्याशी खाऊल्याशी हा येतो ना ब्रो अंदर दिखने लग्या व्यवस्थित आहे जरा व्हिडिओ मारे रे. अरे ही व्यवस्थित आहे की मारतात ते जरा हे होतं म्हणजे त्या काळातली शिवस्कम कसं होतं हे उत्तम उदाहरण आपण इथे बघू शकतो. तर आता आपण आहे भावानो शिवकालीन म्हणजे त्या काळीच्या तलावाजवळ बघू शकतात म्हणजे आत्ताची रचना आणि त्याची रचना सेमच वाटते की नाही. आता आपण करायला गेलं तर असेच आहेत. मी आत्मपुरा साईड बघितलेलं सेम असेच वाटतं बऱ्यापैकी. तर आता आपण पुढे जाऊया इकडे एक मंदिर आहे काय आणि इकडे एक पुढे असलं जाऊया चला. तर इथे एक काय म्हणते जरा शेरा बुरुज काय शेलार बुरुज जवळ आपण आता भावना आहे तिथे एक असं हे चढण्यासाठी वरती केलंय तिथे चढावं लागलं जरा आता तिथून की नाही पूर्ण पारगडचा व्ह्यू दिसतोय बऱ्यापैकी दिसतोय. लुक ॲट द व्ह्यू ब्रो. तर आपण आता इथं वरती चढलेलो भावानू काय इथनं की नाही व्ह्यू आता एक नंबर झाला आहे आणि व्हिडिओ की नाही लई मोठा व्हायला आहे. तर माझी भावानू प्रयत्न आहे की म्हणजे विनंती आहे तुम्हाला की व्हिडिओ बघा कारण याच व्हिडिओसाठी जास्त कष्ट केले आम्ही चावी व्ह्यू पडले इथं वन साईड लई मोठे कष्ट केले. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्लीज कृपया आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. ते काय सांगायची जरूरत नाही तुम्ही ते करतायच. तर आता जाऊया खाली आपण डायरेक्ट शेलार बुरुज आहे तर शेलार बुरुज बघूया आणि जर्नी आपण पुढे कंप्लीट करूया कारण इथनं नाही म्हणत आता फक्त आमचा 15% गड बघून झाला आहे अजून इथलं पुढे लई बघ. तर इथं आलो आता शेलार बुरुजला साधंच बुरुज आहे फक्त काय एवढा विषय नाही डबल पब्लिक थांबले. आता झेंडा बुरुज इथला आपला झेंडा बुरुज
सामगड आठवा लागले. शेलार बुरुज बघून झाला. आता जाऊया इथून पुढं. अजून लई आहे म्हणजे अजून असं गोल फिरायचं आपल्याला बऱ्यापैकी. 15% झालाय. 15% आता आपला किल्ला झालाय. आणि व्हिडिओचा काय व्हिडिओचा टायमिंग आता मोठं व्हायला बऱ्यापैकी. तरी आपण पटपट आवरा घेऊया. तर इथनं गाव म्हटलं तर 60 किलोमीटर आमचं गाव आहे इथनं. आणि आम्ही आलो स्प्लेंडरवर म्हणजे पाट आणि ते पाठीचं खालचं सगळं गायब. हे कुठलं मंदिर आहे? महादेव मंदिर. तर आपण आता हे महादेव मंदिरमध्ये चला आता आज जाऊया बऱ्यापैकी. मंदिर आपलं बघून झालं, पाया पडलं. सेम रामतीर्थाच्या आपल्या महादेव मंदिरात घुसल्यावर जसं थंड वाटते की नाही, तसं सेम इथं सुद्धा थंड वाटते. महादेव मंदिराचं काही वेगळंच आहे बहुतेक की नाही. तिथे आत गेल्यावर की नाही एक नंबर वाटते नाही बाप्या. थंडच वाटतंय आत गेल्यावर, असं निवांत वाटतंय. आणि केदारनाथची फिलिंग येते आम्हाला. मग आधीच मला लई कॉलिंग यायला लागले केदारनाथचं. मग कसं होणार ते, खिशात नाही काय ते खिशात नाही दाना आणि बाजीराव म्हणा असा विषय होणार तो. आता पुढे जाणार आपण बा. पुढं काय आता, पुढं काय बघण्यासाठी काय सगळं असंच आहे का आता. आणि असं मस्ती करायला गेले की डायरेक्ट माणूस खाली पडतो. त्यामुळे गड किल्ले आहेत, सांभाळून जरा. गड किल्ल्यावर आल्यावर गड किल्लेच बघा, दुसरं काय बी करू नका आमच्यासारखं. कारण आम्ही युट्यूबर आहे त्यामुळे आम्ही कंटेंट सुद्धा नाही ते करावं लागतोय. तसं करावं लागते आम्हाला, ही आमचं मजबुरी आहे. त्यामुळे तुम्ही मजबूरमध्ये नाही ते करू नका. गड बघायला गड बघा, कॉमेडी तर असतेच, इकडे तिकडे काय होत असतेच. त्यामुळे सिरियसली घ्या. कारण आता कसं आहे, लोक जास्त कोण आता हे बघायचा प्रयत्न कोण करत नाही आता बऱ्यापैकी. कसं आहे, लोकांना आता दुसरा कंटेंट लिहा आहे लोकांना आपलं फनी बिनी. त्यामुळे महाराजांचे किल्ले कोण संवर्धन करते, कोण आपलं गड हे बघायला लागलंय, तर कोण बघायला जास्त बघत नाही. हेच आपलं आता रियालिटी आहे खरी. त्यामुळे कसं एवढे व्हिडिओ आपण बनवतोय, आता आम्हीच बघितलं आता केवढं आता मेहनत झाली आमची, आलू बिलू होणार बिनत नाही. एवढं करतोय काय, कारण लोकांना दाखवण्यासाठी की गड अजून कसे आपले व्यवस्थित आहे, प्रतिष्ठान कुठं चांगलं काम केलं, तिने काय केलं दाखवण्यासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवतोय. तर की व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. सपला विषय. भावानं पाक हालत हे झाली आहे बेकार. तरी आपण बेकार हालत म्हणजे एवढं आता उंडात आलो ना, फुल बेकार अवस्था. तरी पण तुमच्या ती फुल गड किल्ला तुम्हाला माहिती आहे मी आधी केवढा गोरा आहे बघा. आधी आणि जरासा काळा झालोय बऱ्यापैकी. सनस्क्रीन मी घेतलेली, लावले बिल सगळं लावले. कारण कसं काय करायचं आता. आणि आमचे गाईड पुढे गेल्यात, आम्हीच तेवढं मागे राहिलो आहे. पहिला गाईडला भेटली. आणि हे आमचे युट्यूबर मला ओळख करून दिलीच, तर भावाची लिंक मी देतोय. भावाला जाऊन आपण सबस्क्राईब करा, प्रेम दाखवा. म्हणजे आधी व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करू नका. म्हणजे करा, कारण आधी व्हिडिओ बघा, कंटेंट आवडत असेल भावाचा सबस्क्राईब करा. कारण मराठी बनवून आणि आपलं एकच ध्येय आहे, आपलं कोणाची कॉम्पिटिशन नाही आहे मेन गोष्ट म्हणजे. त्यामुळे ह्यो चांगला तो चांगला हे केलंय असं काही विषय नाही भावानो. फक्त एकच ध्येय काय, मराठी माणूस पुढे गेला पाहिजे, सपला विषय. चला जाऊया, आधी आपलं हे करूया. नमस्कार. आता आपण येणार आहे, प्राचीन एक विहीर आहे ती आपण बघूया. अशी खाली पण आहे, त्याला पायऱ्या आहेत.